नमस्कार, मी वैशाली। वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। खरीप हंगाम 2025-26 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून जिल्ह्यातील 15,306 शेतकऱ्यांसाठी 12,14,00,000 रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये सोयाबीन, कापूस, उडीद आणि मूग अशा विविध पिकांसाठी एकूण 62,000 शेतकऱ्यांनी विमा भरला होता। त्यापैकी प्रामुख्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे। जिल्ह्यात सोयाबीनसाठी 24,182 शेतकऱ्यांनी विमा अर्ज केले होते, ज्यापैकी 15,305 लाभार्थी पात्र ठरले आहेत। तालुकानिहाय माहितीनुसार आर्वी तालुक्यातील 6 मंडळांतील 1437 शेतकरी, आष्टीतील 310, देवळीतील 3585, हिंगणघाटमधील 2908, समुद्रपूरमधील 3129, सेलू तालुक्यातील 2041 आणि वर्धा तालुक्यातील 1894 शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। काही तांत्रिक बाबींमुळे कारंजा आणि आष्टी तालुक्यातील 2 तसेच वर्धा तालुक्यातील एका महसूल मंडळात सध्या सोयाबीनचा विमा लागू झालेला नाही। तसेच उर्वरित 13 महसूल मंडळांमधील विम्याचे गणित अद्याप प्रलंबित असून त्यावर घेतलेल्या आक्षेपांचे निराकरण झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनाही मंजुरी दिली जाणार आहे। ही मंजूर झालेली रक्कम लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाईल। दुसरीकडे राज्यातील इतर जिल्ह्यांमधील शेतकरी देखील पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर येथील विम्यासंदर्भात अद्याप बैठका प्रलंबित आहेत। परभणी जिल्ह्यासाठी 13 मे 2026 रोजी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। विशेष म्हणजे अनेक शेतकरी संघटनांनी 13 मे पर्यंत विमा मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। त्यामुळे आगामी काळात पीक विम्यासंदर्भात काय निर्णय होतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। पीक विम्यासंदर्भातील अशाच प्रत्येक अपडेटसाठी आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत राहू। मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच महत्त्वाच्या बातम्या घेऊन येत राहू।